डेपुटी काल डेअरीचं पेमेंट झालं असेल, चहा बी पाजा, 4 माणसं बसलेत. अरे बाबा डेअरीचं पेमेंट बी झालं आणि गेलं बी कालच्या कालच. म्हणजे धंद्यात परवडत नाही शामराव पाहिल्यासारखं. होय, आलेला पगार दुसऱ्या दिवशीच जातोय. त्या खुराकावाल्याचे द्या, त्या औषधावाल्याचे द्या, डॉक्टरचे द्या. 25 रुपये लिटर किती भाव झाला? काय त्या लिटरचं काय? अरे लय अवघड आहे भाऊ. सदा भाऊ तुम्ही तरी पाजा मग आज. सदा पाहिजे 12 कॅरेट पाठवले संत्र्याचे. मग तर जेवणच आहे. हा 12 कॅरेट संत्रा म्हणलो जेवण. गाडीवाल्याला भाडं मागून मागत होता तेव्हा संत्र्याचे काहीच पैसे नाही आले. लोकांना आहे ना फुकाट खायला लागत आहे. वाटुळ झालं, वाटुळ शेतीचं दूध धंद्याचं. करावं काय काय धंदा तरी कोणचा करावा? दुधाचा करावा तर या असं, शेतीचा संत्रा बिंत्रा करावा तर या असं. तुम्ही एखादा मोठा व्यवसाय करा ना मग. अरे मोठा व्यवसायाला भांडवल नको का? भांडवल आणतो कुठून? भांडवल मग एक काम करा ना, सदा भाऊन डेपुटी तुम्ही दोघं मिळून भांडवल उभा करा ना. सदा चिकट तो भांडवल घालता असतोय. बघा आता धंदा तसा असला तर भांडवल घालीन ना. करतो काय धंदा? अहो ह्यो धंदा करा ना, पोल्ट्री टाका ना तुम्ही. माझ्या सख्यात चुलत मेवण्याने पोल्ट्री टाकली, गोष्टीने गाडी घेतली. फॉर्च्यून गाडी फॉर्च्युनर म्हणायची त्याला. फॉर्च्युनर डायरेक्ट जी बोळा ती त्या जीप तू इलय दारू पिऊ पिऊ जाड झाली. भावना समजून घ्या त्याच्या काही. पोल्ट्री मी काय म्हणतो सदा, पोल्ट्रीचा बिझनेस चांगला आहे रे. मी केलेलं आहे पहिले पोल्ट्रीच्या याच्यात काम. मग कसं काय? मला माहिती आहे ते भांडे धुवावं लागत, तू सालावं लागत, त्याच्यात ते व्हॅक्सिन करायचे, चुची खाद्य टाकायचे, चोची ते बॉयलर करायचं. आपल्याला चोची घासायची नाही, डायरेक्ट 45व्या दिवशी आहे ना बॉयलर कोंबडी म्हणजे कशी चारित्र्यवान कोंबडी काढायच्या आत सुर लागत होती तिच्या गाळ्याला. एकदम शुद्ध चारित्र्यवान कोंबडी. एवढा तुझा अभ्यास आहे पोल्ट्रीचा तर मग करून दो चालू. भांडवलाने होतात आहे ना. मी घालतो ना भांडवल. मग पण ते बांधकाम त्याला टाइम लागेल. आपण आहे ना एखाद्याची आयते पोल्ट्री भाड्याने घेऊ. हे सांगा. ही आयडिया भारी. रीड फक्त पक्षी आपलं फक्त पक्षाला पैसे गुंतवायचे आणि त्यांच्या खाद्याला. आमच्या दोघांच्या हाताला थोडंफार काम लागेल. तुम्हाला हे बी असं हिंड फिरत हिंडतंय, हे बी घरी बायकोचे नसते तुकडे टोळीते, याला काम लागेल. काय करायचं चालू करू ना. मग तू कर, शेडची चौकशी कर. मी बघतो. सकाळी मला फोन कर, मी येतो. इकडे सारवायला इकडे शेड आहे, जरा बघतो. चांगल्या कामाला हे करायचं. झाले. झालं. बरं किती पैसे आहेत तुला? पैशाचं काय, ती कोंबडी दे मला. कोंबडी झाल्या. अरे 2 गोण्या टाकल्यात. एक कोंबडी केवढी झाली? ती 300 रुपयाची कोंबडी. एवढ्या गोण्या टाकायची म्हणलं तर तुला सगळं कोंबडीवर शेडच मोकळं व्हायचं माझं. आजचं सोडा, उद्या बी येईन मी, घाबरू नका. विश्वास आहे का नाही आपल्यावर? कोंबडी देऊ म्हणतो. बरं तुला आहे ना चांगली कोंबडी बघून देतो. डेपुटी भारीच झालं बरं का एकदम. पण शामराव कस काय पक्षी? पण आता खाल्ल्याशिवाय तरी कसं करणार आहे? 27 दिवसाचा पक्षी, 27 दिवसाचा फक्त. होय. पण बघ कसा टपुरा केलाय. धंदा करायचा ना तर त्याला नाद नाही करायचं, मग असं करायचं. खरंय खरंय. सगळी सोय केली आपण. पाणी सगळी सोय केली. भारी आहे का नाही? मग मस्त आहे, मस्त आहे एकदम. ते खाल्ल्याशिवाय काय करणार नाही का? ते बी आहे म्हणाला, तर खाल्ल्याशिवाय काय करणार नाही. मग काय म्हणतो? खायची म्हणतो काय? हाय म्हणलं. बरं जाय घेऊन जा. जा घेऊन जा. कोणती नेऊ? आता तू काय लहान नेणार आहे का? चांगली ने मोठी एखादी झालेली. होय. तयारीच होता काय? पिशवी आणली होती काय? आता म्हणलं तुम्ही थोडीच नाही म्हणणार आहेत मला, आहे की नाही? बरं घे जा एक. घेतो एक मी. चांगली घे रे. हा चांगली घे. लय मोठी कोंबडी आहे गाड्या. घरी जातो मस्त काळा मसाल्यात. काय शामराव काय ते? कोंबडी आहे. कालच झालं भाऊजीने मला कोंबडी आणून दिली होती बघा. होय. तुम्ही एक मला ते काय काय आणून देतात माहिती का? कधी काही आणलं खायला तरी पहिले माझ्या घरी येतं. काय तर तुम्ही कोंबडी लपवता? लपवत नाही मी, ती फडफड करीत मागे गेली होती. काय तुम्ही? ती कोणासाठी आणली पण? तुझ्यासाठी. मग खरंच होय? त्याच्या आल्या तर काय घेऊन बसली तू घरनादार त्याला? अगं तुझ्यासाठी खास आणली मी कोंबडी. धर. किती चांगलं शामराव तुम्ही. घे हळू. जाऊ मग खरंच मग किती चांगलेत ना. बरं झालं आता कोंबडीचं काम झालं. का रे श्यामा? काय नाही सदा भाऊ, आलं तर पाहावं म्हणलं कसं काय चाललंय उद्योग. अरे उद्योग एक नंबर चाललाय.
महिन्याची कोंबडी होय मोजून 2 किलोच्या पुढे गेली. काय सांगत अरे खाती बी पाणी पिती आणि आगती बिले. होय मग काय वानोळा आहे का नाही एखादी कोंबडीचा? मेथीची भाजी वय रे वानुळा मागतो. आता आपलंच आहे ना उत्पादन म्हणले काय? अरे उत्पादन आपलं कंपनी कापून घेते ती. त्याला काय होतं एखाद्या अर्धी. आता आपला मित्र आता असं काय हो सदा भाऊ मैत्री खातर देतोय तुला. हा एक द्या बस. परत लॉट गेले वर्षी पक्षी असताना नको येऊ. होय काय केलं? काय नाही ते मूर्छेदाचा डोस दिला. कोलाय झाला होता ना थोडा. म्हणलं ते डॉक्टर म्हणले मूर्छेत देऊन टाका. डोस करून टाकला. मग साईज वाढली पण 2 त्याच्यात. बरं त्या श्यामे आला होता. मग आता तेव्हा आपण बसलो होतो. काय मी येतो आपल्यात. म्हणला एक कोंबडी द्या. नेला रे बाबा. हे काय कोथिंबीर मेथी आहे का? लईच खळीला आला देऊन टाकली एक कोंबडी. बरं का? तो पण दिली? मी पण दिली. म्हणजे अरे मायापासून आता 1 तासापूर्वी कोंबडी घेऊन गेला माझ्याकडून. 1 तासापूर्वी? हा 1 तासच झालाय. आईला त्याला काय बापाच्या माळ्यातला माल वाटला काय? डेपुटी चला गाडी. आराम करून येऊ. नाही ना त्याच्याकडून कोंबडी घेऊन येऊ. अरे पण असं जर 2-2 कोंबड्या रोज द्यायला लागलो तर मग राहीन का काही? काढावं लागेल वावरी काय कोंबडीचे पैसे मागे घ्यावं लागते. हा चांगली ढेर आली याला कोंबड्या खाऊ खाऊ फुकटच्या. काय हो सदा भाऊ डेपुटी काय भानगड? काय हो साधा भाऊ गोड बोलून चुनाला आहे ना. आणि का रे तू 1 तासापूर्वी माझ्याकडून कोंबडी घेऊन गेला आणि परत अर्धा तासात आला लगेच साधा कोण घेऊन गेला. 2-2 कोंबड्या खातो. 3-3 किलोची कोंबडी कापली तर 5 किलो भरण. आणि तू लागला कोंबड्या कापायला खायला. काय केली काय कोंबडी? कोंबडी आणि इकडे आपल्याला धंदा करून नाही द्यायची. आपलं बुड बशी ते कोंबडी आणून दे. प्रेमाने एक कोंबडी दिली ना मग काय दुसरी न्यायची गरज होती? कोंबडी आणून दे. कुठे कोंबडी? कापून घरी दिली करायला. अरे तू काय पोट आहे का काय? कापून 2-2 कोंबड्या खातो. 5 किलो मटण पडले 500 रुपये. बरं ते जाऊ दे. पहिली कोंबडी जाऊ दे. ती प्रेमाने दुसऱ्या कोंबडीचे पैसे दे. 250 रुपये दे बरं. तू 250 रुपये दे. 250 रुपये दे. एवढं काय आता लगेच? नाही तू 250 रुपये काढ. आम्हाला बुडू नको बसू. इथं पैसे लागले कोंबड्याच्या खाद्याला. झाड हलवायचं काय तुला द्यायच्यात कोंबड्या? यार तू पैसे दे ना पटकन. घे ना त्याचे पैसे. पैसे तू बाकीचे गप्पा मारीत बसू. पैसे घे. बुड बसते ते आपलं. 50 रुपये दे. 200 घ्या आता. राहू दे. आता ते 50 देत असतो. आणि परत येऊ नको पोल्ट्रीवर. याच्या पायाने ना. हा डेअरी फुकटच्या कोंबड्या खातो. आईला धंद्याला लावला आम्ही. हा अरे अशा 2-4 मर आली तर कोंबड्या मारत्यान. एका कोंबडीत एवढा जीव? नाही 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 नाही. तुमच्या धंद्याची वाट लावली ना नाव सांगणार नाही शामराव. या 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 सदा भाऊ या. अरे भो लय पाठीमाग उद्योग आहे. मला ते टँकर भरून यायचंय. कोंबड्याला पाणी कमी पडले. होय. हा आणि डेपुटी? डेपुटी तर गावात गेले थोडं काय मी म्हणले. हा आता त्यांच्या माग आता गावचं राजकारण बी आहे. हा राजकारणाला तसं मी बी आहे. पण आता ते गेलेत म्हणले तर गेलेत. हा लक्ष ठेवू जरा पोल्ट्रीकडे तुम्ही बी. पोल्ट्रीवर लक्ष राहते चांगलं. मी काय आता गावात तरी किती कमी येतोय. मी घरीच जाईन तर जेवायला बिवायला आंघोळीला त्याला जातो. जेवढ्या वेळात तुम्ही जाता का तेवढ्या वेळातच सगळ्या घटना घडत यात. काय होतंय? काय होतंय म्हणजे काय? अहो कोणी आलं का पोल्ट्री पाहायला? आपलंच आहे. जाणं घेऊन 2 कोंबड्या. अरे काय रीती? कोण? डेपुटी. 2 कोंबड्या? मग कोणाला आलं का जा पाहायला आलं का लगेच जा घेऊन आपल्याच्यात घेऊन जा. मला तर काय सांगितलं नाही कधी ते. मग भरती जाऊ द्या. हा आता कुठं रोज म्हणजे आपलं ती रोज उकडा लावल्यावर घरी 2 कोंबड्या असतो खायला. रोज 2? मग मी फाट्यावून आणतोय बाईकून पावशेर अर्धा किलो जसं लागन तसं मी इकत आणतो. इथं म्हणलं व्यवहारात खोट नको. आपली पक्षी कमी नको भरायला. म्हणजे तुम्ही इकत आणताय? मग अरे 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 काय खरं आहे मग. हा आणि मला सांगा तुम्ही ते तुम्हाला तर का ना असं ऐकायला यायला लागलं काय की सदा माझ्याकडे कामाला आहे म्हणून. कोण? डेपुटी असं म्हणलं? हा मग त्या आले का कवा म्हणलं मी सदाला सांगितलं हे काम कर ते काम कर. कवा केली का मदत तुम्हाला? कवा कवा भांडे घासले का मला सांगा. पार्टनरशिप मध्ये धंदा रईस खानदानी आमचं कामाला राहत असतो का? लावली ना कस काय माग मला आता म्हणू द्याच. मग अजून काय काय म्हणताय? म्हणायचं काय ते आणि काय ते कोंबडी खात्याचं केवढलं किती ती? 150 रुपयाला. काय सांगता? हा 150 रुपयाला तुम्हाला हिशोब देते काय? हा 200 रुपयांनी गोणी चालली. मग इथं गोळे का? हा मग आता मला सांगा 50 रुपये गोणी माग म्हणले हिशोब करा. म्हणजे तो नुसता नफ्यात राहील आणि तुम्ही जातो वाट्यात खर्चाला नेहमी आणि नफ्याला डायरेक्ट डबल ते. याला काय अर्थ आहे?
अरे श्यामराव आणि तिथे मला तुमचं औषधावाला जो आहे ना वॅक्सिन बिक्सिन आणता ना तुम्ही ते म्हणलं ती पोल्ट्री कोणाची रे म्हणलं ती दोघांची आहे. आणि ते म्हणलं मी तरी म्हणलो डेप्युटी माझ्या कोण असं म्हणजे घेतात 5,000चे आणि बिल नेते 10,000चं. म्हणलं काय म्हणजे ते पाण्यातले औषध हा डोळ्यात टाकायचे वॅक्सिन इंजेक्शन डबल पैशानी. पहिला इतकं बारीक बघितलं नाही पण तो माझे डोळे उघडलेत ना. ते सांगायसाठी तुम्हाला बोललो मी. इथून पुढं आहे ना. तुम्ही आमचे माणसं आहेत तुमचं नुकसान झालं कसं देखो ना आम्हाला सांगा बरं. मग मी बी आहे ना आता डोळे उघडे ठेवूनच बघतो. लक्ष द्या. हा बरं झालं तुम्हाला सावध केलं. मग? नाही तर आहे ना काढावं लागलं असतं एखादा एकर या डेपुटी आधी लागून. सोपं नाही. जातो मी बघतो पण आता मला काही जर कळालं ना तर मला सांग का ना. 100%. हा डेपुटी तुमचं पोल्ट्रीवर लक्ष आहे का? लक्ष नाही मग काय अहो ते साधा कदा आहे ना कोंबड्या येतो त्यो साधा. काही नको सांगू उगाच साधा कोंबडा की तो. अहो काय सांगतोय मी माझ्या साख्या डोळ्याने बघितलंय. जी 200ला जाते ना 150ला देऊन टाकीतोय. साधा कोंबडा की तो मग आणि तुम्ही जे औषध आणता का कोंबड्यांना ते दुसऱ्या पोल्ट्रीवाल्याला देऊन टाकीतोय. आणि तुम्हाला काय सांगतो माहिती का? काय अहो गेलं संपून या परत घेऊन. तू हे खरं सांगतोय का? बघा आता माझ्यावर विश्वास नसला तर जाऊ द्या बुवा चांगलं सांगायचं आपलं काम आहे. आईला तरी मी म्हणतोय कोंबड्या कमी होत्यात आणि ह्यो मला म्हणतोय कोंबडी मेली मर झाली. होत्यात का नाहीत? हा ना राव अहो कमीच करीत नाही. काय रे झाले पार्टनरशिपचा अवघडच आहे. हा जपून राहा नाही तर गोत्यात येतात. काय रे काय झालं? पाजलं का पाणी बिणी तो? पाजलं ना. कोंबड्या कमी कसं काय व्हायला लागले रे? मरात येत काय आता ऊन आणि अटॅक येऊन मरात येत काही त्यांना जरा कोलाई बिलाई होतो सर्दी होती. मराठ्यात का इकितो तू बाहेर नेऊन? मी कितो मग कोंबड्या इतक्या मारत येतो रोज 4 आणि 5 कोंबड्या मारतात का? डेपुटी शेडमध्ये थांबत जायचे आणि बघत जायचे. रोज 4-5 मरात येत का म्हणजे काय ते काय शेळ्या आहेत का काय आठवड्याला महिन्याला एखादी मारायला? तू परवा दिवशी म्हणला 6 मेल्या आज मी म्हणतो 4-5 मेल्या. एवढ्या कोंबड्या कसं काय मारतात? उन्हाची लवकर आली ना 25-25 आणि 50-50 धडा मारत यात. कडे कपडे घालून नाही समजत ती इथं थांबावं लागत दिवसभर. पोल्ट्री मध्ये मर असते. अरे थांबत नाही म्हणजे मी इथं नसतो वेरी श्याम इथं नसतो मी पोल्ट्री. येतच असतात तुम्ही ते कुठं जातेत? मला सांग रोज कोंबड्या 4 आणि 5 गायब होत्यात इतक्या कोंबड्या मरत असतात वैरे. संशय घेता काय तुम्ही? संशय कशाला घ्यायला पाहिजे मला कळत आहे. काय कळत आहे? कळत आहे डोळे हे झाले काय लोकांचे. काय कळत आहे काय? संशय घेता मारण्याचं काम करतात राहू ते इथं. अरे मरणाचं काम करतो मी काम करीत नाही काय? अरे सकाळी 8ला येतोय 11 वाजता 8ला येतो ते कपडे घालतोय ते जुने पाणी हे कपडे तिथं काढून ठेवतो आणि काम करतो. अहो येऊन विचारिता तुम्ही पाणी झालं का काय झालं कोंबड्यांना काय झालं ही माहिती तरी होतं का तुम्हाला? त्यांना संडास लागली का सर्दी झाली का काय झालं तपास आहे का? मला बरोबर यायचं हे करता म्हणून पाणी पाजायला येतो तू फक्त सकाळी काय करीत नाही अर्ध मेच हाडून घेतलेला असतंय. रेकिंग करीता अशी रेकिंग चालते अशी रेकिंग चालते. स्वतः आला ना कोंबड्या गेलेलं म्हणून टाकला काही बी. आणि हॉटेलवर 3-3 कोंबड्या 4-4 कोंबड्या चालले मित्रांना पार्ट्या. कोण मी? अरे काय खोटं बोलतो या तोंडाने खरं तरी बोल. काय 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 म्हणतो? औषध आणि आता लक्षात आलं माझ्या औषध कमी गेलो दुसऱ्या बोलत तू काय ह्याचा डेपुटी जेवढे काम करीतोय ना औषधान ते टॉनिक पाजल्याशिवाय 2 किलोच कोंबडी झाली का? घरी गेलं तर बायको म्हणते कोंबड्याच्या गोचा वास येतोय. ही बघा चप्पल कोंबड्याच्या गोणी भरलेली आणि मला सांगा आता काम नाही करीत तुमच्या कामं झाली का? 2-2 कोंबड्या घरी जात्यात संध्याकाळी माहित नाही का मला? एवढं सगळं करून बी तुम्ही माझ्यावर आरोप घेता. तुमचे सगळे आहेत ना सगळे पापा पोटात घातले तरी मीच वाईट चाललो. तुम्ही आहे ना आता कोंबड्याचा गो बघा आणि खाद्य बघा आणि पाणी बघा तू. अरे काय करतो मा एकट्याच्या म्हणून घालून मी एकट्या नाही चालू केला. तू तो म्हणला म्हणून चालू केलाय. जाऊ दे कोणा कुत्र्याला खाऊ दे मी नाही करीत. माहिती होतं खिळखिळ करणार आहे 17 वेळा याच्यामुळे मी नव्हतो घेत घेत नव्हतं म्हणजे चोऱ्या करीत होत का काय? करतो मग गेल्या कुठे कोंबड्या? अरे रईस खानदान एक कष्टाने खातो का आम्ही 2-2 कोंबड्याने आम्ही एवढे भीक लागली काय मला? अरे माझ्यावर संशय घ्याल तुला कधी लाज वाटायला पाहिजे. तुम्ही बी कस काय संशय घेतला म्हणजे तुम्ही नेते होते मित्रांना पार्ट्या करीत होते. काय बोलत होता तू? मग बघायची ना आता पोल्ट्री तुम्ही माग कस काय आले माया? तू चालला म्हणून मी आलो. आणि पोल्ट्री पशी कोण आहे तिथं काय कोण आहे? तू चालला म्हणून मी बघा. अरे बस ना आता किती घेतो पिसाळ आणि मुळा सगळं खातो का काय? 7-8 झाल्यात मग बस झाल्या ना उद्या परत येऊ. जडे बी जाऊ तू घेतो खांदेव घेतो का? झाका मारे बघितलं काय रे याच्यात? काय अरे कोंबडी आहे त्याच्यात. कोंबड्या भरल्या आराम करून नालाय करी 8 ते 9 कोंबड्या त्याच्यामध्ये.
तुला लक्षात आलं का आपल्या दोघात भांडण लावून सदाभाऊ मारला. सदाभाऊ. अयो अयो त्याच्याकडे बघ. त्याला तू शामराव मला तुम्ही कधी कुठे फिरायला घेऊन जातेच नाही बाबा. तू तरी का म्हणती? अहो म्हणायला काही नाही पण तुमची बायको असती ना मग चांगलं नाही वाटत. अहो तिला राग येतो मग. खरं आहे तुझं ते पण. ऐका ना चालता का आज संध्याकाळी स्टेशन रोडला पाणीपुरी खायला? बाबा बाबा बा याच दिवसाची तर मी वाट पाहत होतो. जाऊ ना आज संध्याकाळी मग. खरंच आहे मस्त पाणीपुरी खायला. रावरे स्टेशनला जायचं रोडला मस्त पाणीपुरी. काय वहिनी आज लय खुश दिसतात. अहो झालं भाऊजी मी शामरावांसोबत पाणीपुरी खायला चालले मस्त स्टेशन रोडला. याला कशाला सांगते तू? ए तुझ्या काय मला जळकुटी झाली रे सांगू दे ना. आणि पानपुरी खायची असं मला म्हणा ना मी लगेच नेईन तुम्हाला. मी काय चारणार नाही काय. दरवेळेस त्याच्याकडूनच खातात तुम्ही पानपुरी. झाले आमच्या मधनं घेऊ कबाब मी हड्डी तू. झालं भाऊजी ऐका आता कधीतरी तुमच्या सोबत येईन. आज मी शामराव सोबत जाऊन येईन. नाही नाही माझ्यासोबतच यायचं आज तुम्ही. मीच चारणार पानपुरी. कांग्रेटावाने तोंडाच्या सांगितलं ना तुला एकदा म्हणली ना तुला ती आता आम्ही दोघं जाणार आहेत. माझं तोंड कसं असू तुला काय करायचं मीच नेणार म्हणजे नेणार. निघ म्हणलं ना तुला चल एक ना. अहो जाऊ दे काहीतरी नाही नको. हे बघ आपला मूड खराब नाही करायचा. आता ठरलंय ना आपलं जायचं. कसा जातो ना तू सुगंधाला घेऊन. मी बी बघतो तुझ्याकडे. बरं झालं डिपुटी तुम्ही भेटले. बरं का मग काय झालं त्याचं? काय झालं तू श्याम्या ना तुमच्याकडे गाडी मागायला येणार आहे त्याला गाडीत देऊ नका. कमून कमून? अहो ती सुगंधा वहिनीला ना पाणीपुरी खायला घेऊन जाणार आहे. कुठं जाणार आहे पाणीपुरी खायला घेऊन? कुठं? आपलं फाट्यावर. आणि मग माझ्याकडे गाडी नाही येणार आहे का? हा लय बालट आहे त्यो. तुम्हाला बरोबर टोपी घालणार त्यो. अच्छा आणि मी काय करू मग? हा काय करू म्हणजे गाडी देऊ नका त्याला फक्त. त्याला देऊ नको आणि तुला देऊ का मग? नाही मला नका आपल्याला काय करायची गाडी. कमून सांगतो मला तू? कमून सांगतो म्हणजे अहो अशा अंधारा कोंधारात बाई माणसाला घेऊन जाणं चुकीचं आहे की नाही मला सांगा. बरोबर आहे जातो मी नाही देत त्याला पाणीपुरी खायला गाडी. चालतंय देऊ नका. जाय गाडी बिरी खायला गाडी. डेपुटी ओ डेपुटी डेपुटी बाहेर आहे ना. खरं शामराव? अहो डेपुटी गाडी चावी द्या ना पटकन. का काय झालं? अहो मला आहे ना सूर्यकाला दवाखान्यात घेऊन जायचं. त्याला इंचू चावला. हो काय झालं वहिनीला? हा ना इंचू चावलाय. कसं काय? हा ना ती कधी? आता एवढ्यात. आता एवढ्यात केवढा होता? हो असं एवढा होता. एवढा इच्छू? हा नांगीच मारली त्यांनी. नागी मारली? नागी केवढी होती? नांगी अशी एवढी. अहो काय टिपडी तुम्ही लावली. अहो रडत खूप ओरडती ती. हो द्या ना चावी पाटक्यान. आवाज कसा आहे ना? आता इतक्या लांब कसा आवाज येईन तुम्हाला? अहो घरी रडत ती मला द्या ना गाडी चावी पटकन. कुशाली तू चावलाय? हो ना लय चावला. तुझंच घर दिसलं. अहो काय चाललंय डेपुटी तुमचं? दवाखान्यात घेऊन जायचं राव मला. काय करत होती भांडे घायची तिथं. ते मुरीत आला वाटतं टचक्यान चावला तिला. हो ना लय रडती होती. लय लय द्या ना चावी पटकन राव. सूर्यकाला चावला इच्छू खोट बोलतो बच्चू. मला बाई राहायचं पाणीपुरी खायला. गाडी पाहिजे सुगंधाला ने याला. द्या ना राव गाडी द्या. सुगंधाला ने याला. काय म्हणतोय? सुगंधाला ने याला. हा खोट बोलतो बच्चू. तू 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 कोणी सांगितलं? इच्छ चावला इच्छू. हे गोरा इच्छू. ओ श्यामराव श्यामराव आहेत का नाहीत घरात? अरे झाल्या या ना इकडे या ना. बसा राव या ना. दातार गाडी तू बसा. काय झालं तुला हसायला? काय नाही काम होतं तुमच्याकडे. माझ्याकडे काम? हा काय काम काढलं होतं? ऐकणार ना मी तिला जातो ना आजचे दिवस घेऊन. तुम्ही नका जाऊ. ए गायबाने येडा बिडा झाला काय तू? एवढा मोठा चान्स कोण सोडणार आहे रे? एक तर किती दिवसात संधी आली मला. मी जाणार आहे तिला घेऊन. ठरलंय आता. त्याच्यामुळे तर म्हणतोय तुम्ही आजचे दिवस नका जाऊ. मला जाऊ द्या राव. आज काय आवश्यक का नका जाऊ म्हणून? हा तू काही बोलतो? ठरलंय आमचं. येड्या मजा करणार मस्त पैकी. सुगंधा पहिला पाणीपुरी अशी बनवणार मजाच येणार आज. आणि मी भरली काय डसन काय माझ्या हाताने. जाऊ दे राव. आयला मित्रासाठी थोडं बी करू शकत नाही का तू? आजचे दिवस कॅन्सल करून टाकणार आहो. नंतर जा ना तू. मला जाऊ द्या असा विषय नाही. तसं तू ऐकणारच नाही म्हणायचं आहे का नाही? हे बघ भाऊ विषय नाही चर्चा नाही. ठरलं म्हणजे ठरलं. हे श्यामरावाचा वाद असतो. सांगता वहिनीला आवाज देऊ? नाही देऊ का? गायबाने काय तू? येडा झाला काय तू? नाही सांगतोच थांब. कपना नको सांगू ना. अरे भाऊ ती माझी जीव घेईन ना. घराबाहेर निघणं मुश्किल करीन ती. मग ऐक आजचे दिवस
चल. नाही मीच जाणार आहे रडू नको. वहिनी वहिनी येतोय तुला आवाज? हा देतो ना मग. आता दे काय आवाज, जा कुणाला मग. आवाज दिलाय? मी बी नाही घाबरत. जा. वहिनी दी, हात जाऊन दी वहिनी इथं काय हात आहे का नाही? वहिनी अजून मोठे निवर वहिनी अरे, कुठे आहेत वहिनी? अरे जाल्या काय? सुरेखा जर घरी असती तर मला काय पिसाळ कुत्रा चावलं काय सुगंधाला घेऊन पाणीपुरी खायला जायला. अरे ती गेलेली आहे गावाला म्हणून तर मोका साधलाय. कळलं काय? सुराला गाणं आलं ओठावर. झालं अहो काय गाडी आणायला सांगितलं पै घेऊन चालले रात्रीचं. अगं सुगंधा गाडी आणायला गेलो होतो मी पण तो झाल्या तुला म्हटला ना त्या डेपुटी बशीन सगळं खरं खरं सांगून टाकलं. जाऊ दे आता काय आहे बघ मस्त मी तुला सांगतो ऐक माझं. आपण आहे ना नुसती पाणीपुरी नाही खायची आता. येताना ना हॉटेलला मस्त जेवून पण यायचं. चालतात काय मग थांबले कशाला? चल ना बघा जेवण मला पोटभर पाहिजे. मग फुल जेव. शामराव एवढी रात्र झाली पै चाललो आपण आता येताना कसं येणार सांगा बरं. कशाला टेन्शन घेते सुगंधा तू? अरे मला शामराव म्हणते तुला माहिती आहे का? आमोशाच्या काळोख्या रात्री मसन वाटत फिरणारा हा एकटा शामरावचे गावात. घाबरू नको ते गावात पिसारे कुत्रे असेल. अरे हट हट अरे घाबरू नको. अरे मी ना टेन्शन नाही घेऊ तू. कोण रे कोण आहे? ए मला शामराव म्हणते. मला शामराव म्हणतात. मला काय नका करू मला काय सोडत सगळं काढून घ्या. वहिनी मी जे आल्या. मी योग्य झाला भाऊजी तुम्ही योग्यात तू. अरे तुम्हाला दोघांना लाज वाटतं का? तुमच्यामुळे माझं पाणीपुरी शामराव चालले गेले. अहो बघा गेला का नाही भिवून पळून. अहो ते लय भित्र आहे. हा योला डेअरिंग बाजी. हा चला मी तुम्हाला पानपुरी खायला चारितो. हो आता तो शामराव बिचारा निघून गेला. आता एवढं मी आवरून आले. अहो जाऊ द्या ना मी कशाला आहे. चला जा तू जा जातो मी. चला मग आता काय हा. बिचारे शामराव.